नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक ICDS कायदे या विषयाअंतर्गत वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 हा कायदा किंवा हा अधिनियम पाहणार आहोत। ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या टॉपिकला। वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971, ज्याला इंग्लिशमध्ये द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट म्हटलं जातं। या ॲक्टला किंवा या कायद्याला शॉर्टमध्ये MTP ॲक्ट असे म्हणतात। ठीक आहे, सर्वप्रथम या ठिकाणी आपण या कायद्यातील कलमे पाहूया। या कायद्यामध्ये एकूण 8 कलमे आहेत। या ठिकाणी पहा, कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ दिलेला आहे। जनरली सर्व कायद्याच्या पहिल्या कलमामध्ये त्या कायद्याचं नाव, त्याचा विस्तार व त्याचा प्रारंभ म्हणजेच त्याचा अंमलबजावणीचा दिनांक दिलेला असतो, तसेच या कायद्यामध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर पहा, दुसरा कलम आहे व्याख्या। हा कलम परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो। व्याख्यामध्ये किंवा कलम 2 मध्ये कायद्यातील काही महत्त्वपूर्ण शब्दांचा अर्थ किंवा व्याख्या दिलेल्या असतात। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, कलम 3 मध्ये वैद्यकीय व्यवसायाने कोणत्या परिस्थितीत गर्भपात करावा या संबंधित तपशील दिलेला आहे। त्याच्यानंतर कलम 4 गर्भपात करण्याची जागा देण्यात आलेली आहे कलम 4 मध्ये। कलम 5 मध्ये कलम 3 व कलम 4 केव्हा लागू नसतील हे एक्सप्लेन केलेलं आहे। त्याच्यानंतर कलम 6 मध्ये काय तरतूद आहे तर नियम करण्याचे अधिकार कलम 6 मध्ये देण्यात आलेले आहेत। तर कलम 7 मध्ये नियमन करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत। आणि कलम 8 मध्ये शेवटच्या कलमामध्ये सद्भावपूर्व केलेल्या कृती संरक्षण अशी तरतूद करण्यात आलेली आहे। ठीक आहे, या ठिकाणी आपण कलमे पाहिलेले आहेत। आता आपण पहिला कलम पाहूयात। कलम 1 आहे संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ। या अधिनियमाचं नाव वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 असे आहे। या अधिनियमाचा जो विस्तार आहे तो संपूर्ण भारतभर आहे, म्हणजे हा जो अधिनियम आहे तो संपूर्ण भारतात लागू आहे। हा अधिनियम 10 ऑगस्ट 1971 रोजीपासून अंमलात आलेला आहे। ठीक आहे, हे दिनांक लक्षात ठेवा, परीक्षेला विचारला जाऊ शकतो। कोणत्याही कायद्याची अंमलबजावणीची जी तारीख असते ती खूप महत्त्वाची असते, त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। MTP ॲक्ट केव्हा लागू झाला तर 10 ऑगस्ट 1971 रोजीपासून लागू झालेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, दुसरा महत्त्वाचा कलम व्याख्या। आता यामध्ये आपल्याला काही शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत। या ठिकाणी पहा, कलम 2 व्याख्या खंड A मध्ये आहे पालक या शब्दाचा अर्थ देण्यात आलेला आहे। तर काय अर्थ दिलेला आहे तर अल्पवयीन किंवा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीची काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे पालक होय। ठीक आहे, आलं लक्षात? अल्पवयीन व्यक्तीची किंवा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीची काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे पालक। त्याच्यानंतर पोटकलम A मध्ये वैद्यकीय मंडळ याचा अर्थ देण्यात आलेला आहे। याचा अर्थ काय आहे तर कलम 3च्या पोटकलम 2C नुसार स्थापन वैद्यकीय मंडळ। वैद्यकीय मंडळ कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो तर कलम 3च्या पोटकलम 2C नुसार स्थापन केला जातो। त्याच्यानंतर पोटकलम B मध्ये मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीची व्याख्या किंवा अर्थ देण्यात आलेला आहे। तर काय अर्थ दिलेला आहे, अशी व्यक्ती जिला मानसिक विकृती व्यतिरिक्त कोणत्याही मानसिक दुर्बलतेसाठी उपचाराची आवश्यकता आहे। ठीक आहे, आलं लक्षात? मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती ज्याला मानसिक दुर्बलतेसाठी उपचाराची आवश्यकता आहे। त्याच्यानंतर पहा, पुढची व्याख्या अल्पवयीन याची व्याख्या देण्यात आलेली आहे। पोटकलम C मध्ये अल्पवयीनची व्याख्या देण्यात आलेली आहे। काय व्याख्या दिलेली आहे तर भारतीय बहुसंख्या कायदा 1857 मधील अल्पवयीनची व्याख्या। ठीक आहे, भारतीय बहुसंख्याक कायदा जो आहे त्याच्यामध्ये अल्पवयीनसाठी जी व्याख्या देण्यात आलेली आहे तीच व्याख्या या ठिकाणी कन्सिडर करायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा पोटकलम D नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय म्हणजे डॉक्टर। याचा अर्थ काय दिलेला आहे तर भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 नुसार कलम 2H मध्ये नमूद केलेल्या मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी असलेला, ज्याचे नाव राज्य मेडिकल रजिस्टरमध्ये नोंद आहे आणि ज्याने स्त्री प्रसूती करण्याचे शिक्षण घेतलेले आहे, अशी व्यक्ती म्हणजे कोण असणार आहे, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी। काय निकष दिलेले आहेत नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाचे तर त्याने मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी घेतलेली असावी, तसेच त्याचे नाव राज्य मेडिकल रजिस्टरमध्ये नोंद असावे आणि त्याने स्त्री प्रसूती करण्याचे शिक्षण घेतलेले असावे। ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढची व्याख्या
वैद्यकीय गर्भपात टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी याचा अर्थ काय दिलेला आहे, तर वैद्यकीय किंवा शास्त्रीय पद्धतीचा वापर करून गर्भधारणा संपुष्टात आणण्याची प्रक्रिया. ठीक आहे, ऑपरेशन करून गर्भधारणा संपुष्टात आणण्याची प्रक्रिया म्हणजे वैद्यकीय गर्भपात. ठीक आहे, या ठिकाणी आपला दुसरा कलम संपलेला आहे. आता याच्यानंतर आपण तिसरा कलम पाहूया. हा जो तिसरा कलम आहे तो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कलम आहे. ठीक आहे, या अधिनियमातील अत्यंत महत्त्वाचा कलम, कारण या कलमामध्ये 2021 सुधारणा करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पाहूया काय आहे कलम 3. नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाने कोणत्या परिस्थितीत गर्भपात करावा. या अधिनियमाच्या तरतुदीनुसार वैद्यकीय व्यवसायाने गर्भपात केल्यास तो दोषी ठरणार नाही. डॉक्टरने जर या अधिनियमानुसार गर्भपात केला असेल तर तो दोषी ठरणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलं पहा, या अधिनियमातील पोटकलम 4 मधील तरतुदीस अधीन राहून वैद्यकीय व्यावसायिकास गर्भपात करता येईल जर. आता या ठिकाणी कंडिशन्स दिलेले आहेत की वैद्यकीय व्यवसाय म्हणजेच डॉक्टर कोणत्या कंडिशनमध्ये गर्भपात करू शकतात, तेव्हा ते दोषी ठरणार नाहीत. ठीक आहे, पहा काय कंडिशन आहेत. तर खंड ए नुसार गर्भाचा कालावधी 12 आठवड्यांपेक्षा जास्त काळाचा नसल्यास, गर्भाचा कालावधी 12 आठवड्यापर्यंतचा असेल तर नॉर्मल कंडिशनमध्ये गर्भपात करता येतो. बट जर 12 आठवड्यांपेक्षा जास्त असेल तर तशा कंडिशनमध्ये काय करायचं किंवा तेव्हा गर्भपात करता येतो का ते पुढे मेन्शन केलेलं आहे. पहा, गर्भाचा कालावधी 12 आठवड्यांपेक्षा जास्त आहे परंतु 24 आठवड्यांपेक्षा जास्त झालेला नाही आहे, म्हणजेच 12 ते 24 आठवड्यादरम्यानचा गर्भाचा कालावधी आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये जर गर्भपात म्हणजेच ॲबॉर्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 2 वैद्यकीय व्यावसायिकांची संमती आवश्यक आहे. आलं लक्षात. 12 ते 24 आठवड्यादरम्यानचा गर्भपात करण्यासाठी कमीत कमी 2 वैद्यकीय व्यावसायिक म्हणजे 2 डॉक्टर्सची संमती त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे आणि हेच 2021ची सुधारणा आहे. ठीक आहे, आणि यापूर्वी हा जो कालावधी आहे 24 आठवड्यांचा तो यापूर्वी 20 आठवडे असा होता आणि 2021च्या सुधारणेनुसार तो आता वाढवून 24 आठवडे करण्यात आलेला आहे. म्हणजे आता आपण 24व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करू शकतो. त्याच्यानंतर पहा पुढे, जर गर्भामुळे गर्भवती स्त्रीच्या जीवाला धोका आहे किंवा शारीरिक व मानसिक प्रकृतीस इजा होईल किंवा गर्भाचा जन्म झाल्यास अपत्य शारीरिक, मानसिक व आरोग्यदृष्ट्या अपंग होईल असा धोका असल्यास डॉक्टर सद्भावपूर्वक गर्भपात करू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात. डॉक्टर्स किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक कोणत्या कंडिशनमध्ये गर्भपात करू शकतो, तर गर्भाचा कालावधी हा 12 आठवड्यांपेक्षा जास्त नसेल तर, तसेच गर्भाचा कालावधी हा 12 ते 24 आठवड्यांच्या दरम्यान असेल तेव्हा 2 वैद्यकीय व्यावसायिकांच्या संमतीने, तसेच गर्भामुळे गर्भवती स्त्रीच्या जीवाला धोका उत्पन्न झाल्यास किंवा शारीरिक व मानसिक प्रकृतीस इजा होत असेल तर, तसेच गर्भाचा जन्म झाल्यास जे अपत्य आहे ते शारीरिक, मानसिक, आरोग्यदृष्ट्या अपंग असेल तर अशा कंडिशनमध्ये सद्भावपूर्वक गर्भपात करता येऊ शकतो. आता या ठिकाणी पहा, गर्भवती स्त्रीच्या मानसिक प्रकृतीस इजा पोहोचेल किंवा इजा होईल हे कोणत्या कंडिशनमध्ये कन्सिडर केलं जातं किंवा काय कंडिशन असतात त्या, तर जेव्हा विवाहित स्त्री किंवा पुरुषाने संतती नियमनाची साधने वापरली असतील आणि काही रिझनमुळे ते साधने अपयशी झाल्याने त्या स्त्रीला गर्भधारणा झाली असेल तर त्या सिच्युएशनमध्ये त्या नको असलेल्या गर्भामुळे किंवा गर्भधारणेमुळे त्या स्त्रीच्या मानसिक आरोग्यास किंवा मानसिक प्रकृतीस इजा पोचेल असे कन्सिडर केले जाते. हे एक कंडिशन झाली. आणि दुसरी कंडिशन कोणती आहे, जर गर्भधारणा हे बलात्कारामुळे राहिली असेल, रेपमुळे प्रेग्नन्सी राहिली असेल, अशा सिच्युएशनमध्ये किंवा अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्या नको असलेल्या गर्भधारणेच्या यातनेमुळे त्या स्त्रीच्या मानसिक आरोग्यास किंवा प्रकृतीस इजा पोहोचेल असे कन्सिडर केले जाते. ठीक आहे, आले लक्षात. त्याच्यानंतर पहा पुढे काय म्हटलेलं आहे, वैद्यकीय मंडळाने निदानाद्वारे गर्भाच्या विकृतीमुळे गर्भपात करणे आवश्यक केले असेल तेव्हा पोटकलम 2 मधील गर्भधारणेच्या कालावधी संबंधित तरतुदी गर्भपातास लागू होणार नाहीत. आता या ठिकाणी वैद्यकीय मंडळाचा रोल येतो. जेव्हा वैद्यकीय मंडळ गर्भवती स्त्रीचं निदान करून हे प्रमाणित करतं की गर्भाच्या विकृतीमुळे गर्भपात करणे आवश्यक आहे,
तेव्हा गर्भधारणेच्या कालावधीशी संबंधित जी तरतूद आहे ते अशा ठिकाणी लागू होणार नाही. म्हणजे गर्भाचा कालावधी हा 12 आठवड्यापर्यंतचा असावा किंवा 24 आठवड्यापर्यंतचाच असावा, ही जे तरतूद आहे ते या ठिकाणी लागू होणार नाही. आता हा वैद्यकीय मंडळ कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो, तर पोटकलम 2C नुसार राज्य शासन किंवा केंद्रशासित प्रदेश अधिसूचनेद्वारे वैद्यकीय मंडळ या नावाने ओळखल्या जाणारे एक मंडळ स्थापन करेल. ठीक आहे, राज्य शासन काय करेल, एक वैद्यकीय मंडळ स्थापन करेल. या वैद्यकीय मंडळाची रचना पहा. या वैद्यकीय मंडळामध्ये एक स्त्रीरोग तज्ज्ञ असेल, एक बालरोग तज्ज्ञ असेल, एक रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट असेल. आलं लक्षात, एक स्त्रीरोग तज्ज्ञ असेल, एक बालरोग तज्ज्ञ असेल, स्त्रीरोग तज्ज्ञ गायनाकोलॉजिस्ट, बालरोग तज्ज्ञ पेडियाट्रिशियन आणि रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट म्हणजे सोनोग्राफी करणारे जे डॉक्टर्स असतात यापैकी एक असेल. आणि राजकीय आणि शासकीय राजपत्राद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशी इतर सदस्य संख्या, आणि शासन जे अधिसूचनेद्वारे निर्दिष्ट करेल असे इतर सदस्य असतील. ठीक आहे, ठीक आहे. आणि हा वैद्यकीय मंडळ जो आहे जेव्हा असे प्रमाणित करेल की गर्भाच्या विकृतीमुळे त्या महिलेला गर्भपात करणे आवश्यक आहे, तेव्हा गर्भधारणेचा कालावधी या ठिकाणी लागू होणार नाही. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर पहा पुढे काय म्हटलेलं आहे. कोणत्याही महिलेचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय केला जाणार नाही. गर्भपात करण्यासाठी महिलेची संमती असणे आवश्यक आहे, परंतु जर महिला ही 18 वर्ष पूर्ण झालेली नसेल किंवा वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे असे असेल तर तिच्या पालकाच्या लेखी संमतीने गर्भपात केला जाऊ शकतो. ठीक आहे, आलं लक्षात. काय म्हटलेलं आहे, महिलेचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय केला जाणार नाही, परंतु जर महिलेला 18 वर्ष पूर्ण झालेले नाही आहेत किंवा महिलेला 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे तर अशा सिच्युएशनमध्ये तिच्या पालकाच्या लेखी संमतीने तिचा गर्भपात करता येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पुढचा कलम, गर्भपात करण्याची जागा. कलम 4 गर्भपात करण्याची जागा. या अधिनियमानुसार खालील जागेशिवाय कोठेही गर्भपात केला जाणार नाही. आता कोणत्या जागा आहेत त्या पहा. तर शासनाने स्थापन केलेले किंवा चालविलेले रुग्णालय, शासनाचे रुग्णालय म्हणजे शासकीय रुग्णालय आणि शासनाने किंवा शासनाच्या जिल्हा पातळी समितीने मान्यता दिलेल्या ठिकाणी, या 2 ठिकाणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी गर्भपात करता येत नाही. आता ही जी जिल्हा पातळी समिती आहे याच्या अध्यक्षपदी मुख्य वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी असतील. ठीक आहे, गर्भपात करण्यासाठी जागेची संमती देणारी जी जिल्हा पातळी समिती आहे याच्या अध्यक्षपदी कोण असेल, एकतर मुख्य वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी असतील. आणि अशा जिल्हा पातळी समितीची सदस्य संख्या किती असेल, तर अध्यक्षासह 3 ते 5. त्याच्यानंतर पहा पुढचा महत्त्वाचा कलम, कलम 5. कलम 3 व 4 केव्हा लागू नसतील, जेव्हा एखाद्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाने तिच्या विश्वासानुसार तयार केलेले मत असे असेल की गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचा त्वरित गर्भपात करणे आवश्यक आहे. गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचा त्वरित गर्भपात करणे आवश्यक आहे, तर अशा वेळेस कलम 4च्या तरतुदी व कलम 3(2)च्या गर्भपातासंबंधित तरतुदी आणि 2 पेक्षा कमी नाहीत अशा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाचे मत या ठिकाणी लागू असणार नाही. कलम 4च्या तरतुदी म्हणजे गर्भपात करण्याची जागा आणि कलम 3(2)च्या तरतुदी म्हणजे जे गॅस्टेशनल एज आहे म्हणजे गर्भपाताचा जो कालावधी आहे त्या संबंधित ज्या तरतुदी आहेत आणि नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाचे मत या ज्या तरतुदी आहेत ते या ठिकाणी लागू होणार नाही. ठीक आहे, आलं लक्षात. आता यापुढे पहा काही शिक्षा दिलेल्या आहेत. पहा, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय नसलेल्या एखाद्या व्यक्तीने गर्भपात केल्यास, नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय नसलेल्या व्यक्तीने गर्भपात केला असल्यास त्याला काय शिक्षा आहे, तर 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास. 2 ते 7 वर्ष सश्रम कारावास. आलं लक्षात. नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय नसलेल्या म्हणजे